सुजात आंबेडकरांनी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी आता करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभा लढवणार। वंचितच्या कार्यकर्त्यांचा सुजात यांच्या उमेदवारीसाठी आग्रह। आनंदराज आंबेडकरही अमरावतीसाठी इच्छुक। अमरावतीतून महायुतीच्या नवनीत राणांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू असतानाच आता अमरावतीच्या जागेसाठी एक नवं नाव चर्चेत आलंय। वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी अमरावतीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी मागणी आता होऊ लागली आहे। अमरावतीतल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ही मागणी केली आहे। अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेला लाखोंची गर्दी होती। अमरावतीमध्ये वंचितला मोठा जनाधार असून सुजात हेच उमेदवार असावेत अशी मागणी केली जाते। आमच्या अमरावतीतील वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की ही जी विराट महासभा आमची झाली त्या सभेची ताकद पाहून ह्या अमरावती जिल्ह्यातून आम्ही वंचितचे जे उमेदवार आहेत ते युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांना अमरावती जिल्ह्यातून उमेदवारी द्यावी अशी आम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना इथून ठराव करून विनंती पाठवली। अमरावतीच्या जागेवर रिपब्लिकन नेता निवडून यावा अशी आंबेडकरी जनतेची इच्छा आहे। सुजात आंबेडकरांचं नाव अमरावतीमध्ये चर्चेत येण्याआधी आनंदराज आंबेडकर यांनीही अमरावतीमध्ये लढावं अशी इच्छा बोलून दाखवली होती। एक कार्यकर्ताओं की इच्छा है कि मैंने यहाँ से उम्मीदवारी लड़नी चाहिए, मगर ये डिसीजन हमारी पार्टी की पार्लियामेंट्री कमेटी लेगी। ये डिसीजन लोकल कार्यकर्ता नहीं ले सकते। उनकी इच्छा है, उसके बारे में हमारी पार्टी के वरिष्ठ लेवल के सभी कार्यकर्ता इकट्ठा होकर उस पर बात करेंगे, चर्चा करेंगे। एकेकाळी महाराष्ट्रात आरपीआयचे 4 खासदार होते, पण आता सध्याच्या लोकसभेत आरपीआयचा एकही खासदार नाहीये। आगामी निवडणुकीत अकोल्यात प्रकाश आंबेडकर, अमरावतीमध्ये सुजात आंबेडकर आणि शिर्डीतून रामदास आठवले हे उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।